हे पहा, आहेत का नाही टम्म फुगलेले आणि आतून लुसलुशीत असे आप्पे. चला तर मग आज आपण बनवूया मिश्र डाळींचे आप्पे. त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ, हरभरा डाळ आणि उडदाची डाळ आणि 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. हे स्वच्छ धुवून घ्या 2 ते 3 पाण्याने आणि त्याला 7 ते 8 तास भिजत ठेवा. 7 ते 8 तास भिजल्यानंतर त्याला आपण वाटून घेऊया. वाटल्यावरही पुन्हा ते 7 ते 8 तास भिजत ठेवा. हे पहा, आता आपण चटणी तयार करायला घेऊया. त्यासाठी मी इथे खोबरं, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि दही घेतलेलं आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या आणि हे बारीक करून घ्या. हे पहा, हे बारीक झालं की त्याला आपण चटणीला एक तडका देऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची घालून त्याला तडका द्या. झाली आपली चटणी तयार. हे पहा किती छान दिसते ही चटणी, हो की नाही? चला तर मग आता आपण आप्पे तयार करायला घेऊया. हे पहा किती छान झालेलं आहे हे पीठ, एकदम मस्त. त्याच्यात इनो वगैरे मी काही घातलेला नाही आहे. त्या पिठामध्ये थोडंसं मीठ घाला, कोथिंबीर घाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त भाज्याही घालू शकता. ढोबळी मिरची, गाजर वगैरे अशा वेगवेगळ्या भाज्याही घालू शकता. हे पहा, आता आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाका आणि हे पीठ, हे मिश्रण आपण केलेलं त्यात थोडं थोडं 1-1 चमचा सोडून द्या आणि हे छान उलटी पलटी करून शिजून घ्या. झाले आपले आप्पे.